नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेरात शिवसेना महायुतीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा निषेध. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बस स्थानक काढली रॅली. संगमनेर शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतानची तुलना केल्यामुळे संगमनेर बस स्थानक परिसरात सोमवारी दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता आमदार अमोल खताळ आणि शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवत जाहीर निषेध केला. मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान हे समकक्ष होते असे वादग्रस्त विधान केल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार अमोल खताळ, त्यांच्या पत्नी नीलम खताळ, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख, तालुका अध्यक्ष सुशील शेवाळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड आदींनी संतप्त भावना व्यक्त केला. या आंदोलनात आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, दीपाली वावळ, मेघना जेदे, अजित जाधव, प्रवीण करपे, सीताराम पानसरे, सनी धारणकर, कृष्णा हसे, तुषार ठाकूर, शशांक नामन, विकास पुंड, प्रवीण दिड्डी, मुकेश मुर्तडक, अवधूत आहेर, वरद बागुल, महेश मांडेकर, भारत गवळी, आशिष कानवडे, संकेत खुळे, लाला दायमा, भैया सातपुते, संदेश देशमुख, सुरेश लांडगे, मुकेश मुर्तडक, अनिल चव्हाण यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धिक्कार असो, धिक्कार असो, टिपू सुलतानचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, हर्षवर्धन सपकाळचा धिक्कार असो. जय जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो. छत्रपती शिवाजी संभाजी महाराज जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय शिवाजी. अरे हर्षवर्धन सपकाळ करायचं काय आपले पाय धिक्कार असो, धिक्कार असो. अरे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण भाजपा शिवसेना महायुती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आलेलो आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रमाणे आपल्या शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केलेली आहे, हे अतिशय दुर्दैव आहे की आज शिवाजी महाराज काय आहे हे काँग्रेस सरकार, ह्या काँग्रेस पक्षाला कधीही कळलेलं नाही. काँग्रेसची विचारधारा ही कायमच अशीच होती की हिंदूद्वेषी काँग्रेस हे कायम ती विचारधारा बाळगत आलेले आहे. मुळात शिवाजी महाराज हे ज्यांनी समाजहिताची कार्य केली त्यांची तुलना ही क्रूर असा टिपू सुलतान याच्यासोबत करणे म्हणजे खूप चुकीचे आहे आणि याचाच निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत. जय श्रीराम.
श्रीराम जय महाराष्ट्र. आज आपण सकल हिंदू समाज इथे एकत्रित झालेलो आहोत. त्याच्या पाठीमागील कारण असं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या छत्रपती राजांची तुलना ही टिपू सुलतानशी केलेली आहे. याविषयी आपण इथे निषेध करत आहोत. त्यांनी हिंदू धर्म काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षांना हिंदू धर्मच माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या छत्रपती राजांची तुलना ही टिपू सुलतानशी केलेली आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही. ते आपले राजा आहेत. आपण हिंदू धर्मामध्ये राहत आहोत. राम राज्य आहे इथे आणि सनातन धर्म हा कधीही सहन करणार नाही की आपल्या राजांना असे अपमानास्पद अशा गोष्टी जर घडत असेल तर आम्ही सर्वजण ह्या गोष्टीचा नक्कीच नेहमीच निषेध करू आणि ही गोष्ट कधीही आम्ही पाठिंबा त्याला देणार नाही. म्हणून आम्ही सर्वजण महिला आणि सर्वजण हिंदू समाज इथे एकत्रित झालेलो आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या सडलेल्या मेंदूचा आणि विकृत मनोवृत्तीचा देखील धिक्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी जी वल्गना केलेली आहे माहीत नाही, परंतु ते कोणत्या शाळेत शिकलेले आहेत की त्यांनी इतक्या अतिशय खालच्या आणि घाणेरड्या असं वक्तव्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना इतर कोणत्याही मायकी लालशी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला सोबत घेऊन काम केलेलं आहे. 18 बलुतेदार, 18 पगड, 12 बलुतेदार, मागासवर्गीय, आदिवासी सर्व समाजाला मिळून एक स्वराज्य स्थापन करून अखंड हिंदुस्थानातील मावळ्यांना एकत्र आणून एक स्वराज्य असं स्थापन केलं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन टिपू सुलतान याचा कार्यकाळ जर आपण बघितला, त्याने असंख्य हिंदूंचं शिरछेद केलेला आहे, धर्मांतरण केलेलं आहे, मंदिरे उद्ध्वस्त केलेली आहे, घरदारे उद्ध्वस्त केलेली आहे. त्याची तुलना ही महाराजांसोबत होणं शक्यच नाही आहे. त्यामुळे मी या विकृत अशा मनोवृत्तीचा हर्षवर्धन सपकाळ याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्या तोंडाला झालेला थर्ड कॅन्सर तो लवकर बरा हो ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय. आज या ठिकाणी आपण बघितलंय की मालेगाव ठिकाणी जो काय उपमहापौर झाल्यानंतर त्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि त्याला समर्थन करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला समर्थन केलं की महाराजांबरोबरच त्यांची तुलना केली आणि ते राहू द्या असं बोलले. तर ह्या गोष्टीचा आम्ही सर्व संगमनेरकर आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील आणि महायुती आमच्या सरकारकडनं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. त्यासाठी आज इथे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. कुठंतरी ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे की महाराजांची तुलना, आज जे महाराज जनतेचे रक्षक होते आणि जे भक्षक होते की ज्यांनी हिंदू धर्म, महाराजांनी आपला हिंदू धर्म टिकवला आणि टिपू सुलताननी आपला हिंदू धर्माच्या लोकांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्यांच्यावर अत्याचार, अन्याय केला, छळ केला आणि कुठेतरी 1 लाख जनतेचं हिंदू धर्मांतर केलं. तर अशा या टिपू सुलतानना आपल्या महाराजांच्या बरोबरीने जागा द्यायची का? कुठंतरी हे फार चुकीचं वक्तव्य आहे. आजच काय तर इथून मागे सुद्धा ह्या काँग्रेस पक्षाने फार या गोष्टी की महाराजांचा अपमान करणं, आपल्या हिंदू लोकांचा अपमान करणं, म्हणजे हे स्वतःला हिंदू समजत नाही का? हे हिंदू धर्मात जन्माला आले नाही का? या गोष्टींचा विसर पडलाय का यांना? कुठेतरी यांच्या या प्रवृत्तीमुळं या खालच्या लोकांना अशी दुर्बुद्धी सुचती आणि हे लोक आपल्या महाराजांची तुलना आज महाराजांच्या बरोबरीने यांची तुलना करताय की ज्या लोकांची लायकी सुद्धा नाही आहे. तर आम्ही या गोष्टीचा तर निषेध करतोयच, पण सरकारने सुद्धा या गोष्टीकडं लक्ष देऊन की अशा या प्रवृत्ती वारंवार जी 2 महिने झाले, 3 महिने झाले की अशी डोकं काढतात, काही ना काही कुरापत काढून, काही ना काही निमित्त काढून की महाराजांची तुलना यांच्याबरोबर करणार. अरे ज्या महाराजांनी आपल्या जनतेसाठी, रयतेसाठी त्याग दिला, संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आणि यांनी लोकांचे जीव घेतला आणि यांची तुलना त्यांच्याशी करायची का? तर त्यासाठी आम्ही सर्व संगमनेरकर आणि इथे जमलेले सर्वच आम्ही धिक्कार करतो, याचा निषेध करतो आणि यापुढे महाराज आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आम्ही सर्व हिंदू तुमची मनापासून माफी मागतो की ह्या प्रवृत्ती इथून पुढे घडणार नाही आणि ह्या गोष्टींकडे आम्ही जसं लक्ष देतो तुमचाही आमच्याकडे आशीर्वाद असू द्या
की जेणेकरून ह्या प्रवृत्ती डोकं वर काढणार नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना हिंदूंना एक होणं फार गरजेचं आहे. आपण असे सर्व हिंदू एक झालो तर ह्या प्रवृत्ती कधीच वर डोकं काढणार नाही. पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध करते, थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचा जय शिवाजी जय भवानी. शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर करणार आहे. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळची मी युवा सेना, शिवसेना, महायुती आणि तालुक्याचे दमदार आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडून जाहीर निषेध करतो. आणि तसेच काल रात्री फेसबुकवर मी बघितलं या वक्तव्याचं समर्थन करणारे या संगमनेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचाही मी जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हर्षवर्धन सपकाळांचा मी निषेध करतो. त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना ही एका आयऱ्या टिपू सुलतानबरोबर केली. म्हणजे देशाच्या रक्षकाची तुलना ही देशाच्या भक्षकाबरोबर करणं हे जे आहे हे काँग्रेसला पहिल्यापासूनच हिंदू द्वेष आहे. आणि सगळ्यात पहिले तर काँग्रेसची हीच विचारधारा आहे. राहुल गांधींनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान केलेला आहे. आपण एवढ्यातच बघितलं असेल कोल्हापूरच्या ठिकाणी, परत साताऱ्याच्या ठिकाणी एकदा तर शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायची त्यांना लाज वाटली. म्हणून काँग्रेसकडून दुसरं अपेक्षित काय असणार आहे. मी सर्वप्रथम हर्षवर्धन सपकाळचा तर निषेध करतो, पण संपूर्ण काँग्रेसचा देखील फोफवले आहे. परंतु सर्व हिंदू बांधवांनी या सर्वाच्या विरोधात एकत्र येणं गरजेचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. वीर संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की वंदे वंदे जो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा. जय सियाराम, हर हर वीर संभाजी महाराज की नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.